नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरेश वळवी, इन्स्ट्रक्टर ICT-SM. मी बघत आहात ICTM गुरु. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत व्हॉइस टायपिंग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉइस टायपिंग बाय अँड्रॉइड मोबाईलवर व्हॉइस टायपिंग कसं करायचं, व्हॉट्सअपवर व्हॉइस टायपिंग मेसेज कसा पाठवायचा ते आपण बघितलं. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर वर आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघा. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल तर त्यामध्ये व्हॉइस टायपिंग कशी करायची. तर आपल्याला सर्वप्रथम ज्या वस्तू लागणार आहेत त्या म्हणजे तुम्हाला एक माईक असला पाहिजे. तर माझ्याकडे हा एक हेडफोन माईक आहे, मोठा हेडफोन माईक. तुमच्याकडे जर माईक नसेल तर तुम्ही मोबाईलचा हेडफोन माईक सुद्धा वापरू शकता. तसेच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे, कारण आपण गुगल ब्राउझरमध्ये जाऊन आपण गुगल डॉक ओपन करणार आहोत, त्यामध्ये व्हॉइस टायपिंग करणार आहोत. तर चला बघूया व्हिडिओ. सर्वप्रथम गुगल ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. जसं का गुगल ब्राउझर ओपन होईल, या ठिकाणी राईट साईडला गुगल ॲप्स आहेत. 9 डॉट्स तुम्हाला दिसत आहेत, त्या ठिकाणी गुगल ॲप्स, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर डॉक्स ॲप ओपन करायचा आहे, गुगल डॉक्स. गुगल डॉक्स ओपन झाल्यानंतर या ठिकाणी प्लसचं चिन्ह दिसतंय ब्लँक, याच्यावर क्लिक करायचं आहे. अनटायटल्ड डॉक्युमेंट ओपन झाल्यानंतर यामध्ये टूल्सवर जायचं आहे आणि टूल्समध्ये मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन आहे व्हॉइस टायपिंग, याच्यावर क्लिक करायचं आहे. जसं का तुम्ही व्हॉइस टायपिंगला क्लिक केलं, या ठिकाणी बघा लँग्वेज सिलेक्ट आहे इंग्लिश आणि क्लिक टू स्पीक, याच्यावरती जर क्लिक केलं तर आपण जे काही बोलू ते आपलं टाईप होणार आहे. या ठिकाणी फॉन्ट साईज आहे, नॉर्मल टेक्स्ट, एरियल फॉन्ट आहे आणि ही फॉन्ट साईज आहे. आपण फॉन्ट साईज वाढवून घेऊया, मोठे अक्षर दिसतील. आणि या ठिकाणी माईकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बोलायचं आहे. जे काय आपण बोलू इंग्रजीतून ते त्या ठिकाणी टाईप होणार आहे. चला क्लिक करूया. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नंदुरबार, GTP कॉलेज रोड नियर शनी मंदिर. बघा मित्रांनो, मी जे काही बोललो इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नंदुरबार, GTP कॉलेज रोड नियर शनी मंदिर, हे या ठिकाणी टाईप झालेलं आहे. आता तुम्हाला वाटलं की मला मराठीतून टाईप करायचं आहे, मला मराठीत बोललेलं टाईप झालं पाहिजे मराठीतून. या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज ऐवजी मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. मराठी. आणि आता जे काय आपण बोलू ते मराठीतून टाईप होणार आहे. चला क्लिक करूया माईकवर. औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार, GTP कॉलेज रोड शनी मंदिर जवळ. बघा मित्रांनो, आपण जे काही इंग्रजीतून आणि मराठीतून टाईप केलं ते या ठिकाणी टाईप झालेलं आहे. आता आपल्याला जर हे एखाद्या डॉक्युमेंट क्रिएट करायचं असेल तर आपण याला कॉपी करायचं आहे आणि कॉपी करून वर्ड डॉक्युमेंट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट जिथे पण तुम्हाला टेक्स्ट टाईप करायचं असेल
त्या ठिकाणी हे टेक्स्ट कॉपी पेस्ट करायचं आहे। मी फॉर एक्झाम्पल वर्ड डॉक्युमेंट ओपन करून घेतलेला आहे। या ठिकाणी पेस्ट करतो। तर बघा मित्रांनो, पण विदिन सेकंद हे जे काही टाईप केलं, जे काही बोललो ते टाईप झालेलं आहे। याचा फॉन्ट चेंज करू शकता, बघू शकता मित्रांनो। फॉन्ट चेंज केल्यानंतर अजून अट्रॅक्टिव्ह झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही व्हॉइस टायपिंग, तुमचा लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, तुम्ही व्हॉइस टायपिंगद्वारे टायपिंग करू शकता। तर मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन अवश्य प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरील सर्वप्रथम। थँक्यू।